श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसं सुद्धा दिवाळीच्या फराळासारखी असतात. काही माणसं चिवड्यासारखं सगळीकडे बेमालूमपणे मिसळणारी असतात. काही चकलीसारखं स्वतःमध्येच गुरफटलेली असतात, आत्ममग्न असतात. काही लाडूसारखे खुशाल चेंडू असतात, जिथं जातील तिथं गोडवा निर्माण करतात. काही शेवसारखे असतात, स्वतःची गुंतागुंत करून कुठून बोलायला सुरुवात करावी हे न कळणारे असतात. काही करंजीसारखी बाहेरून चव नसलेली, पण एकदा का त्यांच्या अंतरंगात पोहोचली की सारणासारखी गोड गोड असतात. श्रोते हो, अशी सर्व माणसं एकत्र आली की जे तयार होतं ना, त्याला मनुष्य स्वभावाचा फराळ म्हणतात. जो ज्याला खायला जमतो त्यानंच आयुष्याची दिवाळी साजरी केली असं म्हणता येईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्या नात्यात एकमेकांप्रती सन्मान असतो, मर्यादा असतात, प्रामाणिकपणा असतो, त्या नात्यांची वयोमर्यादा ही जास्त असते. मनाला लागलेल्या गोष्टी हसून सहज सोडून द्यायला शिकणं खूप गरजेचं असतं. कारण आपलं स्वतःवर नियंत्रण आहे याचा सबळ पुरावा असतो तो. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातलं असंख्य विचार हे थांबवता आलं पाहिजेत. आपलं या जगातलं वास्तव्य हे विनाकारण नाही. आपण कुणाला तरी हवे आहोत या जाणीवेतून जगावंसं वाटतं. स्वाभिमानानं जगणारी स्त्री ही नेहमी लोकांना अहंकारी वाटते. मनातलं सांगायला मनाची माणसं लागतात, मानाचे नाही. प्रेम हे तेव्हाच पवित्र असेल जेव्हा प्रेयसी आणि प्रियकर हे समजदार असतील. तर कपाळावरचा स्पर्श हा ओठांपेक्षा जास्त भावनात्मक असतो. कधीही न संपणारं प्रेम म्हणजे बायको. योग्य वयात आणि योग्य वेळी त्या त्या गोष्टी व्हायला हव्यातच, म्हणजे मन आणि बुद्धी शांत राहते. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी लोक ही मोठी नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे हे मोठे असतात. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी होतं. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य हे सिद्धीस जात नसतं. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं, आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं. पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हताश होऊ नका. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज खर, उतार चढ केवढे. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात हा मग्न असतो. अशा ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. एखाद्या व्यक्तीत एकदा अडकलेला जीव हा जीव जाईपर्यंत सुटत नसतो. काही माणसांना आपल्याशी नातं नकोय हे स्पष्टपणे सांगता येत नसेल तर ते आपल्याला कारण देऊन टाळायला लागतात. सर्वच काही व्यवस्थित होत नसतं. काही गोष्टींचा पसार आवरण्यापेक्षा तसा सोडून देण्यात सुख असतं. भावना जास्त व्यक्त केल्या की त्यांना किंमत उरत नसते. शाळेतलं आयुष्य संपलं की आयुष्याची शाळा चालू होते.
आठवणी कधीच वेगळ्या होत नाहीत, फक्त माणसं वेगळी होतात. काही वेळेस स्वतःला बदलावं लागतं, कारण समोरचा आपल्या साधेपणाच्या लायकीचा नसतो. काही माणसं काजव्यासारखी असतात, नेहमी विनाकारण जळत असतात. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो, तर तो माणसाच्या शब्दांनाही असतो. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनानं श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात. साधेपणातही अफाट सौंदर्य असतं, फक्त ते जपता यायला हवं. फुल देणं म्हणजे प्रेम नसतं, फुलासारखं जपणं म्हणजे प्रेम असतं. प्रामाणिक स्त्रीच ही पुरुषाची सगळ्यात मोठी संपत्ती असते. पुस्तकं आणि आई वडील जीवनात कधी धोका द्यायला शिकवत नाहीत. जे होऊ शकत नाही तेच करण्यात खरी मजा असते. जुनी नाती सुद्धा जुनाट आजारासारखेच खूप त्रास देतात. वाळवंटाला जीव लावणाऱ्यांना ओल्या मातीची किंमत नसते. एखाद्याला जास्त किंमत दिली की त्याचा भाव वाढतो. उंचावर जायचं असेल तर मागं वळून पाहायचं नसतं. सौंदर्य हे सर्वांनाच आवडतं, पण काही ना चेहऱ्याचं तर काही ना विचारांचं. जळणं हा लाकडांचा गुणधर्म आहे, माणसांचा नाही. पण काही माणसं उगीच भगभग करून घेत राहतात. मदत ही अशी गोष्ट आहे, केली तर लोक विसरून जातात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. ज्या व्यक्तीच्या विरोधात सगळेच उभे असतील तर समजून जायचं तोच व्यक्ती खरा आहे.